मुंबई गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या कामांमुळेच गळती निर्माण झाली असा आरोप मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी केला आहे। मी आता पोलादपूर म्हणजे रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा आपला नातूनगर बोगद्यामध्ये आहे, कशेडी बोगद्यामध्ये आहे। आता याला चालू होऊन साधारण एकच वर्ष झालं असेल। या एक वर्षामध्ये या सगळ्या टनेलला बोगद्याला प्रचंड प्रमाणात गळती लागली आहे। माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे त्या केलेलं नाही। त्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। मला एक यातनं गोष्ट आपल्याला सांगायची वाटते की मी खेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई येते तर इथं पूर्णपणे चांगलं पाणी उपलब्ध आहे। प्रशासनाला विनंती आहे की ह्या टनेलमधनं पाईपलाईन सुद्धा आमच्या खेडला पाणी द्यावं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। सांगण्याचा उद्देश एवढा करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत। याला हे प्रशासन जबाबदार आहे, ठेकेदार जबाबदार आहेत। यांच्यावरती खातेनिहाय चौकशी होऊन यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। करोडो रुपयाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे या संसदेमध्ये किंवा आत्ताच्या विधानसभेमध्ये। आणि आमच्या कोकणवासियांच्या माती हा जो काही निकृष्ट दर्जाचा हायवे किंवा खराब हायवे त्यांनी हे केलेला आहे, तर चांगला हायवे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते, चांगल्या पद्धतीचे टनेल आम्हाला या ठिकाणी हवे आहेत। हे जर मिळाले नाही तर आम्ही कोकणवासीय सगळे या ठिकाणी रस्त्यावरती उतरू, एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।